सारखे खरासारखे प्रकरण होत आहे. खरंच ह्या सगळ्या बुवा बाजीला राज्य सरकार जबाबदार आहे असं वाटतं. कुणाच्या आशीर्वादाने सगळं हे वाढतंय काय? एक सामाजिक राजकारण म्हणून काय वाटतं त्यो आपल्याला? आता कुठं त्यो बाबा कुठं गरीबाचा होता? टप्पू टप्पूचा बाबा होता तो. मोठाले मोठाले रपके टप्पूचे टप्पू लोक त्याच्याकडे होते ते त्याचं काही पण पित होते. आता काय तिच्या आयला अवघड झालं लोक ते नेते लोक ते बाबा मुत पे म्हणलं मुत पेले जणू काय आता ते हुंबलच झाली. आता काय बोला काय करावं आता लोक प्यायला लागले त्याला मी काय करू आता माझा स्वभाव आहे असं मी खेड्यातला आहे तसं बोलतो. मोठं होईल म्हणलं बाबा म्हणलं असं मोठं होतं की खपाखप मूत पेले ते तरी एवढ्या भोगात इतकं मुतत कसं काय होतं काय माहिती. माणूस आला की मूत माणूस आला की मूत आणि हे बी प्यायचे. एखाद्याला ते म्हणलं असं मंत्रीपद मिळतंय मुतपी लगेच पेले. मोठं होण्यासाठी लोक काही करू शकते ते मोठाले. गरीब इतके अंधश्रद्धेला बळी नाही पडत. हा, बळी पडत नाहीत गोरगरीब. ते श्रद्धा आहे त्यांची पण अंधश्रद्धा नाहीये. देवदेवतांना आम्ही पण मानतो पण अंधश्रद्धा गोरगरिबात नाहीये. मोठ्या लोकात लई दिसते होय ते त्याच्यावर लक्षात आलं. त्याच्याकडे सगळे टप्पूचे टप्पूच होते बारीक त्याच्याकडे जातच नव्हता. मसाजोगच्या पोटनिवडणुका नाशिक सारखे खरासारखे प्रकरण होत आहे. खरंच ह्या सगळ्या बुवा बाजीला राज्य सरकार